श्रीरामपूर व कोपरगाव 3 तालुक्यामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी इत्यादी 12 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला चपळ व खतरनाक आरोपी रिचन त्र्यंबक भोसले राहणार सलाबतपूर तालुका नेवासा यास नेवासा डीबी पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले। मागील 4 वर्षांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नगर पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पथके सदर आरोपीच्या मागावर होती, परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता शेतमळ्यांनी लपून छपून राहायचा। रात्रीच्या वेळी केळी, डाळिंब बागांमध्ये किंवा उसाच्या फळामध्ये झोपून राहायचा। पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नियोजनाखाली मागील काही दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सलाबतपूर वरखेड भागामध्ये उसाच्या, केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली। बुधवारी सलाबतपूर येथील एका पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागताच त्याने मोटरसायकल सोडून धूम ठोकली। पोलिसांनी सुमारे 2.5 किलोमीटर पाठलाग करून त्यात चिखलामध्ये शिताफीने जेरबंद केले। सदर वेळी आरोपीकडून एक पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे। सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाद्वारे पोलीस ठाणे नेवासाकडील सौंदाळा व तरवडी येथील घरफोडीच्या 2 गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता। सदर आरोपीकडून पोलीस ठाणे नेवासाकडील आणखी काही चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव व सुनील गंगावणे, श्रीरामपूर मोबाईल सेल पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, अहिल्यानगर।